अजब रमा राघवची जोडी. अरे पण आता मी सांगेपर्यंत तोंड आणि डोळे बंद ठेवायचे. पण का? फाईन. राघव, आय एम सो एक्साइटेड. सांग ना पटकन काय आहे. डोळे उघडायचे नाहीत. आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होती आणि त्या निमित्ताने एक सरप्राईज आहे. सरप्राईज. डोळे उघडायचे नाहीत. ओके, डोळे बंद. पण सरप्राईज काय ते तर सांग. सांगतो, डोळे बंद. फाईन. आता उघड डोळे. वाव राघव. Wow, Raghav, this is so beautiful. Thank you. Thank you, thank you, thank you, thank you so much. आज तुझ्या चेहऱ्यावरचा हाच निरागस आनंद मला बघायचा होता आणि अनपेक्षित आनंद कसा असतो हे पण तुला दाखवून द्यायचं होतं. पण खरंच आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना मला एक शब्द द्यायचा रे तुला. तुला आनंदी ठेवण्यात मी कधीच कमी पडणार नाही आणि ज्या विश्वासाने तू माझ्या बरोबर या घरात आलीस ना, तो विश्वास सुद्धा कधीच खोटा ठरू देणार नाही मी. आय नो दॅट. तूच काय, या घरातला प्रत्येक माणूस मला आनंदी ठेवेल याची मला पूर्ण खात्री आहे राघव. पण फक्त मी त्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकेन नाही. का नाही करू शकणार? अर्थात करू शकशील. नाही, मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचं नवीन आयुष्य सुरू होतं, तिची एक नवीन ओळख निर्माण होते. पण तू याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि छान हसून स्वागत कर तुझ्या नवीन आयुष्याचं. आणि मी आहेच ना, दुःखात तुझी साथ द्यायला आणि सुखात तुला असे सरप्राइजेस द्यायला. ए बायको, डोळ्यात असं पाणी आलेलं मला चालणार नाही. आणि आनंद अश्रू असतील तर मग चालेल.
राघव, सुरुवात जर इतकी सुंदर असेल तर पुढचं आयुष्य किती सुंदर असेल हे मी इमॅजिन करूच शकते. खूप खूप सुंदर असणार आहे आपलं पुढचं आयुष्य. येणारी प्रत्येक पहाट नवीन उमेद घेऊन येईल, आपल्याला नव्याने जगायला शिकवेल, एकमेकांच्या आणखी जवळ आणेल. रमा, मला तुझी साथ आयुष्यभरासाठी हवी आहे. तू दिवाळीत सौदामिनी आजी बनून आली होतीस ना, खरोखर तू तशी दिसेपर्यंत मला तुला बघत राहायचंय. मला सुद्धा तुला अगदी म्हातारं झालेलं पाहिजे. ए राघव, आपल्या मुलांची मुलं तुला काय हाक मारतील रे? राघव आबा, राईट? रमा, काय डायरेक्ट नातवंडांपर्यंत पोहोचलीस? आधी मुलांचा तर विचार कर. मुलाचा नाही, नको. म्हणजे मुलगा झाला तर तो तुझ्यासारखा होईल, पण हँडसम नाही दिसणार ना तो. त्यापेक्षा कसं मुलगी झाली तर छान माझ्यासारखी क्यूट दिसेल. त्यामुळे मुलगीच व्हायला हवी. अच्छा, म्हणजे थोडक्यात मी तुला आवडत नाही तर? हो. अरे तुला खरं कळलं? अजिबात नाही आवडत तुम्हाला. हो. नाही, मग आता ह्या नावडत्या माणसाचं पुढचं सरप्राईज पण नाही आवडणार ना तुला? अजून एक सरप्राईज सांग ना प्लीज, लवकर. मी नाही सांगणार. राघव प्लीज. आधी तू म्हण की तुला मी आवडतो. आवडतोस, खूप आवडतोस. आता सांग ना सरप्राईज काय? आता कसं? चला या बाईसाहेब. चल. राघव, थँक्यू. हे काय? कॉफी? अगदी तुला आवडते तशी, स्ट्रॉंग अँड फ्रॉथी. पण मला सांग, तू हे सगळं मॅनेज कसं केलं? हे म्हणजे सगळ्यांना कळू न देता तू हे सगळं केलं कसं? रमा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आपण आतापर्यंत इतके क्षण एकमेकांसोबत घालवलेत, त्याने आणखी एका क्षणाची भर. राघव, गेल्या 2 दिवसात आपल्याला काय काय फेस करावं लागलंय नाही? पण हीच तर सुरुवात आहे. अजून खूप आयुष्य बाकी आहे रमा मॅडम. खूप अडथळे, खूप अडचणी येणार आहेत अजून, आणि आपण दोघं त्याला मिळून सामोरे जाणार आहोत. अँड आय प्रॉमिस, मी नेहमी तुझी स्ट्रेंथ बनून तुझ्या सोबत राहीन. आणि मी हे वचन देतो, तुझा माझ्यावरचा विश्वास आणि माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही. राघव, हे काय आता? आज नुसतं सरप्राईज वर सरप्राईज देतोस तू. काय आहे काय यात? बघ तर, उघडून तर बघ. राघव, हे खरंच खूप प्रेशियस गिफ्ट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. पुरोहितांच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. सौ रमा राघव पुरोहित.